तर काय म्हणता मित्रमंडळी, जय भीम नमो बुद्धाय. तुम्हाला तर माहीतच आहे की आपण 3 महिन्यापर्यंत ग्रंथपठणाचे ब्लॉग टाकणार आहे. तर आपल्या ग्रंथपठणाच्या ब्लॉगचा दिवस आहे 53वा. तर मित्रमंडळी, काही न वेळ गमावता वळूया आपण आपल्या टॉपिककडे. तर आजचा आपला टॉपिक हा आहे की वेदप्रणीत आदर्श समाज म्हणजे चातुर्वर्ण्य. वेदानुसार अशा समाजाने 3 अटी पाळल्या पाहिजेत. पहिली अट म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे त्या समाजात 4 वर्ण असले पाहिजेत. या वर्गाचे परस्पर संबंध क्रमिक विषमतेच्या तत्वावर आधारलेले असले पाहिजे. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे हे सर्व समान असता कामा नये. तर प्रतिष्ठा, अधिकार आणि विशेष हक्क